ते आपण मतदारसंघामध्ये फिरताय, तर काय नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे? काय कुठं विकास नाही, रोड नाही, नाल्या चांगल्या नाहीत, शिक्षणाची सोय नाही, शिक्षणासाठी लांब लातूरला जावं लागते, बऱ्याच गोष्टी आहेत आणि तरुणांना काम नाही। प्रतिसाद कसा मिळतो? एकदम एक नंबर चांगला प्रतिसाद आहे। महिला भगिनींना काय तुम्ही सांगायचं? महिला भगिनींविषयी काय बोलणार? महिला भगिनींशी सांगतात की चांगले चांगले तुम्हाला दिवस येतील, राजसाहेबांमुळे चांगली प्रगती होईल, प्रत्येक गावात विकास होईल, रोड होतील, चांगले स्टँड होईल, शाळा सुविधा होतील, शेतकऱ्यांसाठी हमी भाव मिळेल, सोयाबीनला भाव मिळेल, कापसाला भाव मिळेल, विमा वेळेवर मिळेल। आम्ही परिसरात प्रचाराला गेला असतात, कुठेही विकास दिसलेला नाही। प्रत्येक जण सांगतायत की विकास झालेला नाही, तर आम्हाला ते दिसूनच आलंय। प्रत्येक महिला भगिनींच्यातून पण दिसून आलंय, पुरुषांच्यातून पण दिसून आलंय, विकास नाही विकास नाही। सगळे म्हणायला लागले, इकडचे म्हणायला लागले दुसऱ्या मतदारसंघातले, तर ते दुसऱ्या मतदारसंघातले नाहीत तर बीड जिल्ह्यातलेच नेते आहेत ना, ते काही दुसरीकडचे नाहीत, काही दुसऱ्या जिल्ह्यातले येऊन उभारलेले नाहीत। तरी आमच्याकडे 60 गाव आहे तिकडचे, अंबाजोगाई तालुक्यातले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारार्थ आपण आज इथे जमलेलो आहोत। ही एक रॅली जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही रॅली आपण काढलेली आहे आज। खरं पाहिलं तर बर्दापूर हे गाव खूप मोठं आहे, जवळपास 9000 लोकसंख्येचं हे गाव आहे, तरी सुद्धा इथं साधं बस स्टँड नाहीये खूप वर्षापासून। म्हणजे मला जसं कळतं तसं इथं लोक कधीच बस स्टँड कधीच झालेलं नाही। रस्ते बघा तुम्ही, काहीच कुठंच कसल्याही प्रकारचा विकास दिसत नाही। आज मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांना येणं जाणंच करावं लागते, कुठली सुविधा नाहीये, चांगल्या शैक्षणिक कॉलेजेस नाहीयेत, काहीच नाहीये इथं। तर ही मुंडेशाही जी चालत आलेली आहे त्याला हीच वेळ आहे की संपवण्याची। आज आपला माणूस म्हणजे एक चारित्र्यवान नेता जर म्हणलं, विलासराव देशमुख, स्वर्गस्थ विलासराव देशमुखच्या नंतर जर कोणी मी आतापर्यंत मी पाहिलेलं आहे, माझ्यासारखी तरुण युवती सांगत आहे की त्याच्यानंतर जे मी पाहिलेलं आहे ते राजेसाहेबजी देशमुख आहेत। त्यांना आता एक चान्स आहे की आता आपण मुंडेशाही विरुद्ध लढू शकतो, त्यासाठी त्यांना प्रचंड मताने श्री राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा। थँक्यू। विकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात आज ही बर्दापूर नगरीमधील भव्य दिव्य अशी रॅली झालेली आहे आणि जनतेने असा विश्वास धरला आहे की यावेळेस बदल हवा आहे। जसं मागील काळात बीड लोकसभेमध्ये आपण बजरंग बाप्पाला भरघोस मताने असं निवडून दिलेलं आहे, तसंच आता परळीचा हा आमदार नवीन आमदार पाहिजे। या परळी मतदारसंघातील हुकुमशाहीचा तडा आपल्याला या परळी मतदारसंघ यावेळेस आता मिटविणार आहे। तरी मी जनतेला असं विश्वास सांगतो की देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी विश्वास ठेवून या परळी मतदारसंघाच्या जनतेवर विश्वास ठेवून आपल्याला एक असा स्वच्छ 20 ते 15 वर्षापासून माननीय राजेसाहेबजी देशमुख साहेब यांच्या सोबत राहत आहे, असा माणूस दिलेला आहे। तरी मी परळी मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या 20 तारखेला तुतारी हा समोरील चिन्ह दाबून माननीय राजेसाहेबजी देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। निवडणुकीत कसलाही विकासाचा मुद्दा या विरोधकाकडे नाहीये आणि जवळजवळ 30-35 वर्षापासून यांच्या हाती सत्ता असून कोणताही कारखाना चालू नाही, औद्योगिक विकास केलेला नाही, त्यामुळं सुशिक्षित बेकारांना कसलंही काम नाही। दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे, मालाला दुप्पट भाव करून कसलाही भाव नाही, सोयाबीनला भाव नाहीये, त्यामुळं शेतकरी हैराण झालेला आहे। त्याचप्रमाणे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्महत्या कशामुळे व्हायल्यात याचे कारण काय या पुढाऱ्यांनी कधी शोधलेलं नाही। म्हणून यावेळेस तुतारी
वाजवणारा माणूस हा 100% विजयी होईल हे मी. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाही. जवळपास विरोधकाचे धनंजय मुंडे साहेबाचे 3 कारखाने हातामध्ये घेतलेले होते. अंबेजोगाई कारखाना हातामध्ये घेतलेला होता, ते हे बंद पाडला. पंकजाताईचा वैद्यनाथ कारखाना होता, तोही बंद पाडला. पानगाव प्रायव्हेट कारखाना होता, तोही बंद पाडला. जवळपास 10,000 लोकांचा रोजगार हा उपलब्ध होता, तो त्यांनी बंद पाडलेला आहे. आज शेतकऱ्याचा प्रश्न असो, शेतकऱ्याच्या मालाला भाव, कसल्याही प्रकारचा मालाला भाव नाही. जवळपास 4,000च्या मध्ये सोयाबीन विकलेला आहे. हेच सत्तेमध्ये 10 वर्षाखाली सोयाबीनला भाव 8,000 रुपये सोयाबीनला भाव राहावा असं यांनी गावोगाव यात्रा काढलेली होती. आणि आज जवळजवळ 10 वर्ष झाल्या सोयाबीनला भाव 4,000च्या खाली सोयाबीन विकलेला आहे. शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळं ह्या पालकमंत्री जे आहेत अपयशी ठरलेले आहेत. आपल्या परळी मतदारसंघाचे कृषी मंत्री आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत, पण त्यांना कसल्याही प्रकारच्या शेतकऱ्याविषयी त्यांना काळजी नाही. शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारचे त्यांना विचार नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता 2024 20 तारखेला 100% त्यांचा पराजय म्हणजे पराजयच आहे.